नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला जॉईन करा. सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या, फेसबुक पेजलाही फॉलो करून घ्या. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या व्हिडिओच्या सिरीजला तुम्ही देत असणाऱ्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जर तुम्ही अद्यापर्यंत बघितले नसेल तर ते बघून घ्या. मोफत PDF उपलब्ध आहेत, त्याचा सुद्धा लाभ घ्या. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 23 एप्रिल 2026. पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचेच म्हणजेच MSRTC चे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, रितेश आणि जेनेलिया देशमुख किंवा रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, प्रतिष्ठित लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाला गौरवण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कार्लोस अल्काराज. प्रश्न क्रमांक 3, लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्तम संघ म्हणून कोणत्या संघाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरिस सेंट जर्मेन, PSG, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 4, लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू हा बहुमान कोणाला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आयर्ना संबालेका. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, रिअल माद्रिदच्या 19 वर्षाखालील म्हणजेच अंडर 19 संघाने कोणत्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, UEFA युथ लीग. प्रश्न क्रमांक 6, भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून अलीकडे कोणाची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेखा झील पक्षी अभयारण्य. बघा, शेखा झील पक्षी अभयारण्य हे भारताचे 99वे रामसर स्थळ आहे. रामसर स्थळांच्या बद्दलची माहिती. भारतात एकूण आता 99 रामसर स्थळे झालेली आहेत. तर भारतात एकूण 13,84,180 हेक्टर क्षेत्र रामसर स्थळ व्यापतात. तामिळनाडू सर्वात जास्त 20 रामसर स्थळ आहे. तर जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारीला असतो. रामसर कराराची तारीख आहे 2 फेब्रुवारी 1971, त्यामुळे जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारीला असतो. रामसरचे मुख्यालय आहे ग्लँड, हे शहर स्वित्झर्लंड या देशामध्ये. भारतातील पहिले रामसर स्थळ होते चिल्का सरोवर, जे ओडिसामध्ये आहे, जे 1981 साली त्याची घोषणा झाली होती. आणि सोबतच केवला देवी, जे राजस्थानमध्ये आहे. तर ह्या स्लाइडची लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7, 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 देऊन कुणाला गौरवण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर चे श्रीनिवास राव. प्रश्न क्रमांक 8, डॉक्टर चे श्रीनिवास राव यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला? अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतो. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, ऑप्शन बी. त्याच्याबद्दल माहिती बघूया. प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर चे श्रीनिवासन राव यांना मिळाला. सध्याचे पद श्रीनिवासन राव यांचे संचालक आणि कुलगुरू आहेत भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्लीचे. यांना पुरस्कार कोणता मिळाला? तर आपण बघितलं 9वा प्रोफेसर MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25. कारण काय आहे? तर हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट आणि दीर्घकालीन योगदान. पुरस्कार माननीय पूर्व उपराष्ट्रपती श्री M व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आला. तर पुरस्कारातील बक्षीस किंवा पुरस्काराचं स्वरूप आहे सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम 5 लाख रुपये. हे सुद्धा लक्षात ठेवा. भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन. ठीक आहे. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री
स्वर्गीय वसंतराव नाईक यांना मानलं जातं. तर या ठिकाणी आणखी एक कन्फ्युजन होऊ शकतं. श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन आहे, ज्यांनी दुधाच्या संदर्भातली क्रांती केलेली होती. त्यामुळे हे तीनही गोष्टी लक्षात ठेवायच्या. नरम म्हणजे नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट याचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. तर ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, जी की भारतातील कृषी संशोधन आणि शिक्षणाची सर्वोच्च संस्था आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 9. 61व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, स्वाती सतीश शेल. दहावा प्रश्न. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 ची विजेती स्वाती सतीश शेल ही कोणत्या राज्याचे प्रतिनिधित्व करते? तर ही प्रतिनिधित्व करते गोवा या राज्याचं. बघा, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 ची विजेता स्वाती सतीश शेल. पूर्ण नाव स्वाती सतीश शेल, राज्य गोवा. गोव्यातून पहिल्यांदाच फेमिना मिस इंडिया वर्ल्ड झालेली आहे. तर मागील विजेत्या 2024 च्या निकिता पोरवाल मध्य प्रदेश उज्जैनच्या आहे, यांनी स्वातीला ताज घातला. 61वी आवृत्ती होती किंवा 61वे फेमिना मिस इंडिया होते. ग्रँड फिनाले 18 एप्रिल 2026 ला झाला. कुठे झाला? तर KIIT युनिव्हर्सिटी स्टेडियम भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी. ओडिशामध्ये प्रथमच हे इव्हेंट झाले. विजेती आहे स्वाती सतीश शेल. पहिली उपविजेती राजनंदिनी पवार महाराष्ट्र. दुसरी उपविजेती श्री अद्वैताजी जम्मू काश्मीर. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे स्वाती सतीश शेल आता भारताचे प्रतिनिधित्व मिस वर्ल्ड 2027 स्पर्धेमध्ये करेल. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अरण्यक घोष हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 95वा, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 12. भारताचा 95वा ग्रँड मास्टर अरण्यक घोष हा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पश्चिम बंगाल. अरण्यक घोष भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर. याचा जन्म 2003 मध्ये झालेला आहे. वय आहे 22 वर्ष. राज्य पश्चिम बंगाल. कोलकाता या शहरातला हा आहे, पश्चिम बंगालची राजधानी. तर पश्चिम बंगालमधील हे 12वे ग्रँड मास्टर आहे. हा क्रम लक्षात ठेवा. 93वे आरव डेंगला, 94वे मयंक चक्रवर्ती. ईशान्य भारतातील पहिले ग्रँड मास्टर आसामचे. तर 95वे अरण्यक घोष. भारताचे पहिले ग्रँड मास्टर पुरुष विश्वनाथन आनंद. तर भारताचे पहिले महिला ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी. प्रश्न क्रमांक 13. दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन. तर आज 23 एप्रिल आहे, जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. 23 एप्रिल हा दिवस कोणत्या महान साहित्यिकाची पुण्यतिथी आणि जयंती म्हणून जागतिक पुस्तक दिन साठी निवडला गेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, विल्यम शेक्सपियर. प्रश्न क्रमांक 15. भारताचे पहिले पुरुष बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहे? आणि आपण आत्ताच वरच्या स्लाइड मध्ये ते बघितलं. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, विश्वनाथन आनंद. तर हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या सर्व व्हिडिओंना तुम्ही देत असणाऱ्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जर तुम्ही अद्यापपर्यंत आपले व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ उपलब्ध आहेत. सोबतच चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला मोफत PDF मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.